भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्याबरोबर आहेत। गोपीचंद पडळकरजी कुणाल कामरांचं गाणं जे आहे ते आता टीकात्मक झालेलं आहे आणि त्या गाण्यावरती शिवसैनिक आक्रमक झालेत आणि कुणाल कामराच्या विरोधात आंदोलनं होतात, त्याच्या विरोधात FIR होतात। बघा, साधी गोष्ट आहे, जो शिवसैनिक आहे तो आक्रमक असतोच। शिवसैनिक आक्रमक होणार नाही तर महाराष्ट्रामध्ये आक्रमक कोण होणार? आणि ज्या पद्धतीनं त्या कामरानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये गाणं म्हटलेलं आहे तर ते निषेधार्ह आहे। व्यक्ती स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तुम्ही जर गैरफायदा घेणार असाल, तुम्ही कलाकार आहात, कलाकार तुम्ही एक बाजू घेऊ शकत नाही ना। तुम्ही 2019ला देवाभावना या महाराष्ट्रातल्या लोकांनी बहुमत दिलं होतं मुख्यमंत्री पदाचं। मतदान तर काय लोकांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर केलं नव्हतं, सेनाने भाजपला केलं होतं। मग तेव्हा सगळ्यात जास्त गद्दारी तर उद्धव ठाकरे साहेबांनी केली। मग हे गद्दारीचे बाप आहेत आणि तुम्ही आज अशा पद्धतीनं गाणी तयार करणं, लोकांच्यामध्ये येणं तर उद्रेक होणार। शिवसैनिक हा त्याच्या रक्तामध्येच आक्रमकता आहे आणि त्यामुळं जे काबरा आहेत त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातले लोक ताकदीनं विरोधात उभी राहणार। विरोधक म्हणतात की राहुल सोलापूरकर असेल, प्रशांत कोरटकर असेल यांनी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अशी वक्तव्य केली अपमानकारक, त्यावेळेस शिवसैनिक आक्रमक का नाही झाला? एकनाथ शिंदेंवरती बोलल्यावरती शिवसैनिक आक्रमक होतो का, असा सवाल माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय देवाभाऊनी ह्या दोन्ही विषयावरती सभागृहामध्ये अत्यंत रोखठोक भूमिका मांडली होती। छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, कुणीही महापुरुष त्यांच्या विरोधामध्ये कुणीही बोललं, मग तो आपला असेल किंवा परका असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल। तशा पद्धतीची भूमिका सरकारनं घेतलेली आहे। त्यामुळे विरोधक काय म्हणतायत त्या गोष्टीला फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही। विरोधक त्यांना सोयीचं असेल तशा पद्धतीनं स्टेटमेंट करत राहतात, सोयीचं असेल तशा पद्धतीनं ते बोलत राहतात। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची काल बैठक पुण्यात पार पडली। त्या बैठकीमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड खरं तर चर्चा झाली। चर्चेचं गूढ मात्र समोर आलेलं नाही। मात्र अजित पवार म्हणतात की AI तंत्रज्ञानावरती ऊसाची शेती कशी करायची या सगळ्या संदर्भात आमच्या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असं म्हणतात आहे। आणि या भेटीवरती मात्र ठाकरे गटाचे खासदार आहेत संजय राऊत, ते मात्र आक्षेप घेतात आहेत। हे बघा, आता मी ह्याच्यावरती सविस्तर काल कोल्हापूरमध्ये बोललेलो आहे। आता त्यांची भेट कशासाठी झाली, भेटीमध्ये काय झालं, हा माझा विषय अजिबात नाही। मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे। कुणी कुणाला भेटावं, कुणी कुणाशी बोलावं हा माझा अजिबात विषय नाही। पण जयंतराव हा काय फार सिरियस घेण्यासारखा विषय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज घडीला नाही। त्यामुळे मी फार किरकोळ ह्या विषयाला समजतो। बाकीचे काय विषय असतील त्यांच्या लेवलला विचारा त्यांना। म्हणतात जयंतराव फार सिरियस घेण्याचा विषय नाही, परंतु जयंतराव पाटील भाजपमध्ये येणार अशी चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून आहे। जावं, कुठल्या पार्टीत जावं तो माझा विषय नाही। माझा विषय काय आहे, मी सरकारचा सत्ताधारी पार्टीचा एक आमदार आहे। सरकारची बाजू लावून धरणं, सरकारने घेतलेले निर्णय लोकांना तुम्ही भाजपचे आमदार आहात, तुम्हाला हे पटेल का जर भाजपमध्ये येत असेल तर? पार्टीत कुणाला घेणं आणि पार्टीत कुणाला न घेणं हे माझ्या पटण्या न पटण्याचा विषय नाही। आमचे वरिष्ठ नेते आहेत ते त्या विषयावरती निर्णय घेतील। पण मला जर म्हणाल तर माझं म्हणणं आहे की हा फार विषय एका मतदारसंघापुरता मर्यादित विषय आहे। एखादा समर्थक पण नाही त्यांना। दोन जे आमदार होते महाविकास आघाडीचे असताना, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना, ते प्रदेशाध्यक्ष असताना त्यांना फक्त 2 समर्थक होते, एक त्यांच्या बहिणीचा मुलगा आणि दुसरा मानसिंगराव नाईक। तर दोघंही पडलेत। आता एकदम अकेला आहे, कुणी समर्थक नाही। सांगली जिल्ह्यात पण कुणी नाही, बाकीच्या जिल्ह्यात जायचा विषयच नाही। त्यामुळं एकदम सिरियस घेण्यासारखा तो विषय नाही। परंतु आता ठीक आहे, त्यांना कुठंतरी लपायला जागा हवी असावी आणि त्यामुळे ते प्रयत्न करत असतील तर ते काय माझं। परंतु संजय राऊत मात्र त्या दोन्ही नेत्यांच्या भेटीवर आक्षेप घेतात आहेत। त्या बिचाऱ्याची तर आता सगळ्यात मोठी गोष्ट झाली आहे। सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं विस्कटायला ते कारणीभूत होते, मोठे पवार आणि संजय राऊत। मग आता गोंधळ तर असा उठणारच ना, नेमकं त्यांना करायचं होतं काय, झालं काय, अशा परिस्थितीमध्ये ते पडलेले आहेत। देवाभाऊंची 5 वर्ष मुख्यमंत्री पदाची वाया घालून ह्यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं। त्यांना तेव्हा बरं वाटलं की अरे आपण काहीतरी वेगळं करतोय, आम्ही काहीतरी धडा शिकवतोय। पण मुळात तुम्ही जो खड्डा काढला दुसऱ्यांसाठी, त्या खड्ड्यात आता तुम्ही पडलाय। आता तो खड्डा इतका 9 परसाचा खोल आहे, त्यातनं वर येणं पण मुश्किल आहे। सगळ्यात बैचेने तर तेच असतील। बुलडोजर भाऊ देवा भाऊ म्हणून अशी ख्याती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची। जो फहीम खान आहे नागपूरच्या दंगलीचं जो मास्टर माइंड आहे, त्याचं घर पाडण्याचं काम सध्या नागपुरात सुरू आहे। देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये गडावरची सुद्धा अतिक्रमणं मोठ्या प्रमाणात काढली गेली। तुम्ही बघितलं, अनेक वर्षाची अतिक्रमण होती, त्याच्यावरती बुलडोजर फिरवला। पिंपरी चिंचवडला कुदळवाडीमध्ये माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आमदार महेशदादा लांडगे यांच्या सहकार 850 एकर अनधिकृत बांधकाम, कोणाच्यात दम आहे एवढा, शक्यच नाही।
आणि त्यामुळं आता नागपूरमध्ये जी कारवाई सुरू आहे ती कारवाई अभिनंदनीय आहे. जो कोणी चुकीच्या पद्धतीनं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा, दंगली घडवण्याचा मस्तवालपणा करेल तर त्याच्या बाबतीत असंच घडेल. आज कोण हिंमत करणार नाही. आज हे सगळे जे स्वतःला आम्ही कोणीतरी समजतोय, पूर्वी दंगल करायचे आणि परत रुबाबात फिरायचे, परत निवडणुका लढवायचे, परत बॅनरबाजी व्हायची, असं होणार नाही. आज घर पडल्यानंतर उड्डाण फुलाखाली जेव्हा झोपायला लागेल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल मस्ती करायचं काय कारण असतंय. देवाभाऊ आता टप्पा क्रमांक 1, टप्पा क्रमांक 2 आणि टप्पा क्रमांक 3 मधले पूर्णपणे बदललेले आहेत. फेज पूर्णपणे चेंज आहे. त्यामुळे आता कोणी असं समजायचं कारण नाही की आम्ही चुकीचं करू आणि आम्हाला त्यातनं सूट मिळेल असं. टप्प्यात कार्यक्रम कोणाचा होणार ते आता देवाभाऊ सांगतील. धन्यवाद. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर होते. खरं तर देवेंद्र फडणवीस आता कोणाला सोडणार नाही. जिथे जिथे अनधिकृत बांधकाम असेल आणि ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामावरती काही होत असेल तर ते सगळी बांधकामं जी आहेत ती पाडण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील. जयंत पाटील हा काही सिरियस विषय नाही आहे. जयंत पाटील यांच्यासोबत 2 आमदारांचा जो पाठिंबा होता, त्यांचे भाचे आणि त्यांच्या जिल्ह्यातून एक मानसिंगराव नाईक ते देखील पराभूत झालेले आहेत. त्यामुळे जयंत पाटील आता एकटे पडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं फार काही उचित ठरणार नाही अशी टीका जी आहे ती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मिंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.